अरे वाच ना। हाँ जी हाँ। हमारे यहाँ वाहिगुरु की कृपा से चीसौ क्यू मालविका की का रॉकी दादा। अच्छा चीसौ का बरोबर ना। एक मिनिट ही अशी अर्धी हिंदी अर्धी मराठी पत्रिका छापायची? अरे मम्मी जी बाद में चेंज कर देंगे, अब आगे पढ़ूं? बाद में। तो चीसौ का मालविका की शादी गबरू मुंडा नौजवान पहलवान रॉकी के साथ हो रही है। कृपा करके आपका प्रेजेंस इंपॉर्टेंट है। प्लीज बर्तने कपड़े और शोपीस के गिफ्ट ना लाना। हे काय? अरे मम्मी जी पढ़ने तो दो, सुनो तो सही। हाँ बोल। आपका आशीर्वाद ही आहेर असेल। आहेर आहेर है आहे। हाँ अच्छा है ना। बघू आमची नाव आहेत यात। अरे ओम भाई आपका अगर नाम ना हो ना तो मैं शादी नहीं करूंगा पक्का। ए बाबा हे असं काही करू नकोस प्लीज। हो ना जट मंगनी पटब्या करून टाका। या नवरी बाई लाडाची नवराई आहे माझी। अगं आत्ताच आणि पत्रिका वाचली, वाच परत वाच। मैं बेबी मैं फिर से पढ़ूं? नको म्हणजे मी ऐकली इथे। अच्छा बेबी आई एम सो एक्साइटेड यू नो। आणि रॉकी दादा पण आपलं हे ठरलंच नाही की आपल्याला म्हणजे लग्न तुम्हाला कसं करायचंय, पंजाबी पद्धतीने की मराठी पद्धतीने? कुठल्याही पद्धतीने करा पण एकदाच माझं लग्न करा असं तो म्हणतोय। हाँ करेक्ट मम्मी जी। अरे पण ताईला तर विचारा तिला कुठल्या पद्धतीने लग्न करायचंय। अरे ओम पण त्यांना जर दोन्ही पद्धतीने करायचं असेल तर तसे पहिला पावसाळा, पहिलं प्रेम, पहिलं लग्न अविस्मरणीय असतं मालविका ताई, नाही का? हे लाजताय कशाला तुम्ही? इसी अदा के लिए ना मैं और 700 जन्म भी शादी करने को तैयार हूँ बेबी से। ए बाबा आधी एकदा तर होऊ दे। हो ना आणि सगळं आहे ते व्यवस्थित पार पडू दे। मधल्या काळात जी काही विघ्न आली त्यानंतर आमच्या आयुष्यातला इतका महत्वाचा क्षण आनंदात साजरा होऊ दे। मालविका तू बोलावलंस ते कृष्णा दादा म्हणाले की काहीतरी अर्जंट। तू दार लावलास ना? हो का? ऐक ना मला तुझी मदत हवी आहे। बोल ना। ₹8,00,000 नाही आत्ताच एक डील झालं। ती माणसं गेली ना त्यांच्या बरोबर त्यांनी कॅश दिली, मला उद्या लगेच बँकेत भरायची। आता माझ्या 2 महत्वाच्या मीटिंग्स आहेत आणि तिकडनं डिनर आहे। एवढी कॅश मी गाडीमध्ये नाही घेऊन जाऊ शकत माझ्याबरोबर, माझा कॉन्फिडन्स नाही आणि माझा कोणावर विश्वास नाहीये तेवढा। सो आजच्या दिवस ही कॅश तू तुझ्याकडे ठेवशील? अगं नाही एवढे पैसे घरी घेऊन जायचं म्हणजे नाही, शक्य नाहीये मालविका। ट्रेनने जाऊ नको आज हवं तर तू डायरेक्ट टॅक्सी करून जा ना। पण म्हणजे नाही जमणार मालविका। नलगोशी प्लीज, एवढी कॅश ड्रायव्हर नवीन आहे आणि या अख्ख्या ऑफिसमध्ये तू सोडलीस तर माझा आता कोणावरच विश्वास नाही। ओम पण इथे नाही, त्यामुळे यू आर माय फॅमिली। मी तुला हक्काने सांगू शकते आजच्या दिवस ठेव, उद्या आलीस की लगेच आपण बँकेत भरून टाकू, ओके? मालविका पण हा सर, हो पोचते नाही गाडीतच बसते। येस सर।
मॉर्निंग नलू मावशी. ऐक ना, तू ती पैशाची बॅग घेऊन येतेस ना? नाही म्हणजे बँकेतले पैसे भरले की मी मोकळी, कारण बाकीच्या लोकांची पेमेंट व्हायची आहेत ना. काय तर एवढी कॅश माझ्याजवळ बाळगायची सवय तुटलीये माझी, म्हणून विश्वासाने तुझ्या हातात दिले. आणि हा हे बघ, काही करू नकोस, तू ट्रेननी बिननी येत बसू नकोस. मी हवं तर ड्रायव्हर पाठवते, गाडीमध्ये बॅग टाकून ये तू, म्हणजे काय पैसे हरवायचे नाहीत कुठे. हॅलो हॅलो नलू मावशी. हॅलो, आहेस ना? मला नेटवर्क गेलं की काय असं वाटलं. मला काही गडबड झाली. तुझी तब्येत बरी नाहीये का आज? ती पैशांची बॅग सापडत नाहीये. काय? पैशांची बॅग सापडत नाहीये? अगं असं कसं? विश्वासाने तुझ्याकडे ठेवायला दिली होती ना? अगं मी घरातच ठेवली होती, कपाटात ठेवली होती, चाबी पण लावली होती. पण अगं इथे तिथे शोध, डाव्या उजव्या हाताने आपण इकडे तिकडे ठेवतो ना, तशी कुठेतरी ठेवली असशील. शोधलीस का सगळीकडे? अगं सगळीकडे पाहिलं, सगळ्यांनी सगळीकडे शोधलं, पण नाही सापडत आहे मालविका. अरे बापरे, अरे बापरे. काय 500-500 रुपयाचा प्रश्न नाही, 8 लाख रुपये होते त्याच्यामध्ये. आणि बाकी कोणावर विश्वास नाही म्हणून तुझ्याकडे विश्वासाने ठेवायला दिली होती. अगं मी ती आता तुझ्याकडून हरवली म्हणजे तर काय करणार मी? लोकांची पेमेंट्स कशी करणार? आणि एवढी मोठी रक्कम बॅग हरवली कशी तुझ्या घरातून? एक मिनिट, घरातून ती गायब झाली म्हणजे घरातल्या कोणीच घेतलेत का पैसे? मालविका काही काय बोलतेस? असं काही नाही. एक मिनिट, तसं आहे की असं आहे शोधणं आपलं काम नाही, आणि त्याच्यात वेळ घालवायला नको. ज्याचं काम आहे ना त्याला इन्व्हॉल्व्ह करूया आता आपण. आय एम सॉरी नलू मावशी, पण आता मला पोलिसात कंप्लेंट करावीच लागणार. पोलीस? हॅलो नलू, आपण आता काही नको सांगायला. माझ्यावर जेव्हा आळ येईल, पोलीस मला पकडून घेऊन जातील ना, तेव्हा सगळ्यांना कळणारच. नलू काहीतरीच काय बोलतेस तू? कशाला येतील पोलीस? पोलीस? पोलीस येतीलच काही वेळात. फूड पॉइझनिंग असेल ना? नाही, फूड पॉइझनिंगच असेल. प्लीज प्लीज फूड पॉइझनिंगच असू दे. नाही मालविका, अगं आम्ही शोधतोच आहे. मगासपासून शोधतच असाल, पण मिळाली नसेलच, कारण ते सगळे पैसे तुम्ही आपापल्या कामासाठी वापरले. काय बोलताय तुम्ही मालविका मॅडम? मला माहिती होतं तुम्ही हेच बोलणार. आमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही सुखी आहोत, आनंदी आहोत, तृप्त आहोत. आता मला खरं खरं सांग नलू मावशी, काय गरज होती एवढ्या पैशांची, एवढे पैसे घेण्याची? हा काय या चिन्याच्या लग्नासाठी, त्याच्या शॉपिंगसाठी? अरे दिले असते ना तुम्हाला. नाही होत तसं, खरंच नाही. हा हे बघा, आम्ही बघतोय. कसं? बॅग चोरीला गेली याचा बनाव उभा करून? नाही, तुम्ही किती खर्च करू शकता हे त्या एंगेजमेंट मध्ये बघितलंच. लोकांसमोर पुन्हा नाचक्की होऊ नये म्हणून घेतलेत काय पैसे? प्लीज कबूल करा. या कोणाला तू काही बोलू नकोस मालविका. त्यांची कोणाची काही चूक नाहीये ग, चूक माझी आहे.
मी माझ्या जबाबदारीवर बॅग आणली होती आणि खरंच तुला सांगते ती बॅग मी कपाटात ठेवून कुलूप लावलं होतं. अगं ती बॅग हरवेपर्यंत या लोकांना त्या बॅग विषयी काही माहित नव्हतं खरंच. आणि मालविका बॅग खरंच गायब झालीये. मग तुझं डोकं चालत नाही. बॅग कुठे? अहो ऐका ना, आपण पोलिसांना बोलूया. नाही खरंच पोलिसांना येऊ दे, म्हणजे कळेल तरी की बॅग कुठे गेली. ते शोध तरी घेतील. आपण बोलूया पोलिसांना. नलू या बरोबर बोलतायत. म्हणजे या गोष्टींचा आपण विचारच केला नव्हता. अगं या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांनाच त्रास होणार आहे. सगळं म्हणणं बरोबर आहे, पण मग काय करायचं? पैसे ती बॅग सापडत नाहीये मालविका. ती बॅग सापडायला हवी ना. हो पण वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. बॅग अगं पण सुमन, शकुताईंच्या पण मनाचा विचार व्हायला हवा ना. बरोबर आहे काका. आता या घडीला माझ्यासाठी मम्माची तब्येत खूप खूप महत्वाची. मला असंच वाटतं तिला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नको. आणि नलू मावशी तुलाही हेच वाटत असेल ना. मग काय करायचं? आत्ता ही गोष्ट कोणाला सांगायला नको. ती आपल्या घरातली गोष्ट ना घरातच राहू दे. 8 लाख रुपये काही फार मोठी रक्कम नाहीये खानविलकरांसाठी. तेव्हा हे जे काही येतात आपण विसरूया. नाही बघ, हे घडणं चुकीचं आहे हे वाटतंय. हा घडलंय ते चुकीचंच आहे म्हणा. पण तरी सुद्धा मी हे सगळं आत्ताच्या आत्ता विसरायला तयार आहे. नलू मावशीने 8 लाखांची एक बॅग आणली होती, ती घरात ठेवली होती आणि तुमच्या घरातून ती गहाळ झाली, कोणीतरी चोरली. हे सगळं मी आत्ता विसरायला तयार आहे, फक्त ममासाठी. प्लीज ही गोष्ट होम स्वीट म्हणून ममाला सांगू नका. हाय हाय मालविका बेन, तुमचे मन किती मोठे आहे. आज माझ्या सासरच्या लोकांना तुम्ही वाचवले. आता सगळे जेलमध्ये गेले असते. काही काय किंजल, जेलमध्ये काय गेले असते? चोरी केली आपण जेलमध्ये जायला ना. पण मालविका बेनने आटली हेल्प केली એટલે तर आपण. अगं पण ओके, माझे व्याही आहेत. माझ्या ओमच्या सासरकडच्या मंडळींसाठी मी इतकं तरी करूच शकतो. एनिवे तुम्ही काळजी करू नका. आणि असं काही घडलंय हे डोक्यातूनच काढून टाकूया. ओके नलू मावशी. तू अगं बाळा कुठे गेली होतीस तू? मी रमेशला विचारलं. रमेश म्हणाला मला माहित नाही, घाईघाईत कुठेतरी निघून गेला. त्या मी तुझा फोन ट्राय केला, फोन आउट ऑफ रेंज होता. अगं कुठे गेली होती सांगायचं तरी ना. मला किती टेन्शन आलं माहितीये का तुला? मावशी मला थोडं बरं वाटत नव्हतं. बरं वाटत नाही म्हणजे तू बस. नाही मला बस तरी होतं, म्हणून मी डॉक्टरकडेच गेले होते. डॉक्टरकडे का? तुला ताप आलाय का? अशक्तपणा वाटतोय? काय होतंय तुला? डोकं दुखतंय? बरं मला सांगायचं ना, कशाला एकटी गेलीस? मावशी मी प्रेग्नंट आहे. स्वीटू तू प्रेग्नंट आहेस? तुला माहित नाही स्वीटू, तू आज जगातली किती मोठी आनंदाची बातमी दिली आहेस मला. स्वीटू मी हाजी होणार. एक आपल्या घरात छोटासा गोटासा ओम येणार, किंवा अशी गोडुली अशी स्वीटू येणार, किंवा कदाचित दोघंही येतील. किती मजा. मला माहित नाही, मला मी काय बोलू मला कळत नाही. जगातला सगळ्यात मोठा आनंद दिला स्वीटू. मी आजी होणार स्वीटू. तुला सांगू स्वीटू, मला जेव्हा पहिल्या बाळाची चाहूल लागली ना, तेव्हा मला असाच आनंद झाला होता. असं वाटलं होतं कधी एकदा घरी जाते आणि यांना सांगते, देवा पुढे साखर ठेवते. कसा छोटा का होईना पण कसा बसा माझा आनंद साजरा करते. पण
पण काय करणार, पिशव्या घेऊन मी डोर टू डोर करत होते, चक्कर आली, वाटेतच एक दवाखाना होता, त्या दवाखान्यात गेले, तिथे कळलं की मी प्रेग्नेंट आहे. मग काय आनंद तर झालाच, पण पुन्हा त्या पिशव्या उचला आणि डोर टू डोर फिरा. लागले का आम्हाला? स्वीटू, ते असे दिवस होते ना की माझे डोहाळे पुरवायला सुद्धा मलाच कष्ट करावे लागत होते. पहिल्या वेळी ही 9व्या महिन्यापर्यंत काम करत होते मी. माझ्या मालविकाला मी तेव्हाही वेळ देऊ शकले नाही. पण आता माझ्याकडे वेळच वेळ आहे स्वीटू, आणि ह्या वेळात मला माझ्या सुनेचे, माझ्या स्वीटूचे सगळे सगळे डोहाळे पुरवायचे. माझे लाड करायला कोणी नव्हतं, पण माझ्या स्वीटूचे लाड करायला मी आहे ना. माझ्यासाठी माझी इच्छा पूर्ण केलीस. तू माझ्यासाठी काय केलेस ना, हे तुझं तुला कळणार नाही. स्वीटू, तुम्हाला ही गोड बातमी सांगितल्यापासून प्रत्येक क्षण मला भरभरून जगावासा वाटतोय ग. ह्या बातमीने मला 10 वर्षांनी लहान झाल्यासारखं वाटतंय. माझ्यात एक नवीन ऊर्जा आलीये. तुमचं बाळ बघायला अजून 1 वर्षच काय, भरपूर जगेन मी. मी या सगळ्यावर काय रिॲक्ट करेल कळतच नाहीये. असं बाळ होतं तेव्हा तर म्हणजे आय कांट इमॅजिन त्यांना कसं वाटत. इट्स जस्ट की मला अनुभव आहे. म्हणजे माझा एक मित्र आहे, त्याची जी बहीण आहे ती US ला असते आता. तिचं झालं लव्ह मॅरेज. ओके. आणि त्यांनी डिसाईडच केलं नव्हतं बाळ, त्यांनी काहीच प्लॅन केलं नव्हतं, आणि अचानक तिला मुलगी झाली. बरं, ह्या दोघांचा असा पिरियड चालू होता की ते एकमेकांबरोबर ऍडजस्ट होत होते. त्यांचं कामामुळे फार पटत नव्हतं एकमेकांशी. दोघं सतत बिझी असायचे. तिचा जॉब होता, ह्याचा जॉब होता, कोणीच घरात नसायचं. आणि त्यात त्यांना ते बाळ झालं. तिला वेळ द्यायला कोणी नसायचं, तिची काळजी घ्यायला कोणी नसायचं. त्याच्यावरनं त्यांची भांडणं व्हायला लागली. त्यांचं काहीच डिसाइडेड नव्हतं. आणि ते बाळ घरात येणं हा आनंदाचा एक क्षण सोडून तो प्रॉब्लेम झाला होता त्यांच्यासाठी, विच वॉज रिअली बॅड. आय मीन they have lost it. They had lost it. Anyway, म्हणजे म्हणण्याचा मुद्दा असा आहे की बाळ वगैरे गोड असतात सगळी, पण मला कळतच नाही अशी कपल्स जे असतात जे अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी किंवा अनप्लॅन्ड जेव्हा बाळ प्लॅन न करता येतं. यु नो व्हॉट आय मीन. इट्स बॅड. ह्या बातमीने मला 10 वर्षांनी लहान झाल्यासारखं वाटतंय. माझ्यात एक नवीन ऊर्जा आलीये. तुमचं बाळ बघायला अजून 1 वर्षच काय, भरपूर जगेन मी. काय झालं तुला अचानक? एकदम तू अशी ऑफच झालीस. काही नाही. बरं ऐक ना, या समोरचं काही हे एक बाळ आहे, त्याला सांभाळशील ना तुम्ही? म्हणजे मी असं म्हणजे असं मी असं म्हणत होते, समजा तुला एक असं क्यूट लहान बाळ सांभाळायची वेळ आली जर, म्हणजे समजा असं जनरल म्हणते मी, समजा आली तर प्रिय बाबा, मी बोलतेय. नाही मला बाळ जन्माला येतं याचा आनंद आहे, पण हे बाळ हिचं असणार आहे ह्याचा मात्र राग आहे. ही तर आहेच, पण आता हिचं बाळ सहन करावं लागणार आहे आम्हाला. तर त्या बाळाची चूक नाहीये, पण ही नकोय मला. पण अशी एवढी आनंदाची बातमी लेटर बिटर लिहून का देतेय बया? ओ
ओम मला माहिती तुला इतक्यात बाळ नकोय, पण हे बाळ घरात भरभरून आनंद घेऊन येणार आहे. आपलं पिलू खूप गोड आहे. तुला नकोय पण मला हवंय. ओ हो, अशी गंमत आहे. चला मग आता खेळ मी खेळणार. राज्य तुझ्यावर. स्वीटू आणि मालविका येऊन करणार तुझा पोच्चा. अरे हँडरायटिंग कॉपी करायला हवं. प्रिय ओम. I'm sorry. सॉरी कशासाठी? याच्यासाठी नाही काही. नकार दिला. पण आता मला वाटतंय की आपण हनीमूनला जाऊया, जिथे फक्त तू आणि मी. हे काय तुम्ही कशाला आला तिकडे? मी घेऊन येतच होते तुमचा नाश्ता. हो हो हो, इतका खमंग सुगंध सुटलाय ना, मला राहवलं नाही. म्हटलं बघूया तरी आमच्या लाडक्या सुनबाई काय बनवतात. हा ओळखा. नाही जाऊ द्या, तुम्ही पाहिलं जा. गाजराचा हलवा. वा वा वा. मी काय म्हणते मावशी, फक्त गाजराचा हलवा राहू दे का अजून काहीतरी आज होऊन जाऊ दे गोड. वा, म्हणजे आज भलतीच खुश दिसते. सॉरी, काय काय एवढं काय? मावशी मी आज खूप 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 खुश आहे. मला काय करू आणि काय नको असं झालंय. वा, चांगली गोष्ट आहे. पण काय इतकं काय? मी ओमला बाळाची बातमी सांगितली आणि आणि काय? आणि त्यालाही बाळ हवंय. हो. स्वीटू, खुश आहे. प्लीज कुठेही बोलू नका. ममा ममा ममा, आनंद शेअर केल्याने वाढतो असं तूच म्हणतेस ना. मग अशा आनंदाच्या क्षणी स्वीटूला ही बातमी सगळ्यांना सांगायची असेल तर सांगू दे ना. असं मन मारून राहायला का सांगतेस तिला? इनफॅक्ट आपण सगळ्यांनीच हा आनंद शेअर केला पाहिजे. आणि स्वीटू प्लीज रिलॅक्स. ही बातमी कोणाला सांगायची नाही याचं प्रेशर तू घेऊ नकोस. तू स्ट्रेस फ्री जग, कारण आता तू आनंदात राहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुझे दिवस आहेत एन्जॉय करण्याचे, आणि तुझ्यामुळे मी आत्या होणार आहे. सो थँक्यू सो मच. इनफॅक्ट ही तर जगाला ओरडून सांगण्यासारखी बातमी. ऍक्च्युली येस ममा, येस. आता तुम्ही पार्टीज प्लॅन करते. सगळ्या जवळच्या लोकांना बोला. चला चला तयारीला लागा. जवळच्या लोकांना बोलूया. नेहमी अशी घाई लागलेली असते हिला. अशा बातम्या योग्य वेळेलाच सांगायच्या. मावशी तुम्ही आता त्याचं टेन्शन घेऊ नका. जाऊ दे. बरं स्वीटू, तू नंदूला कळवलंस का ग? नाही. आय स्वीटू, नाही 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 तसं नाही. मला काही. मावशी मावशी हे बघा, मला तिला फोनवर नाही सांगायचं. म्हणजे मी तुम्हाला जेव्हा ही सगळी न्यूज सांगितली तेव्हा तुम्हाला कसा आनंद झाला होता मला माहितीये की तिला पण तेवढाच आनंद होणार आहे. आणि म्हणून मला ते फोनवर नाही करायचं. मला प्रत्यक्षात तिचा आनंद बघायचा आहे, अनुभवायचा आहे. म्हणून मी सांगत नाही, पण मी सांगेन. खरंय तुझं. मलाही नंदूचा खुललेला चेहरा बघायचा. हॅलो. हा स्वीटू बाळा, कशी आहेस ग? मी छान आहे.
मजेत. तुझा आवाज ऐकला ना तेव्हाच कळलं मला तू फार खुश आहे. हं? काय दादाची आठवण येते की नाही? हं? अगं भेटावं असं वाटतंय तुला. मलाही. मी ऍक्च्युली तुम्हाला हे सांगायला फोन केलाय की आज संध्याकाळी तुम्ही सगळे इकडे घरी या. तुम्ही, आई, काका, काकी, चिन्या, किंजल, तुम्ही सगळे इकडे या ना. मला काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. काय म्हणजे काही विशेष आहे का? ते इथे आल्यावर तुम्हाला सांगेन ना मी. आणि शकमावशी सुद्धा आईची वाट बघताय, तर नक्की या. स्वीटू मला खरं काही ते सांग ना. काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही दादा, खरंच नाही. काहीतरी सांगायचंय मी. तुम्ही या ना इकडे. मी तुम्हाला फोनवर नाही सांगू शकत आता, म्हणून या इकडे. हो हो येतोय. चल होतो फोन. हो हो बाय. नक्की या. काय हो, स्वीटूचा फोन होता ना? काय बोलली ती? हो हो अगं स्वीटूचाच फोन होता. म्हणाले संध्याकाळी सगळ्यांनी घरी या, काहीतरी बोलायचंय. आता फोनवर काहीच बोलली नाही. म्हणाली तुम्ही घरी आलात की तुम्हाला कळेल. काय म्हणजे काय बोलायचं असेल तुला? अरे देवा, पैशांच्या बॅगेबद्दल तर काही. अहो, मालविकाला फोन करून विचार. तुझा फोन. सिर्फ ये टाइम ना स्वीटू का वो फ्लाइट का डर पक्का निकल जाएगा. हो हो. एक मिनिट. हे फ्लाइट कनेक्शन खूप वियर्ड आहे. अरे वा, कन्फ्युजन झालं तर. ओमला वाटतंय हनीमूनला यायला तयार झाली म्हणून पार्टी आहे. मालविका, आता भडका उडवायची वेळ आली. हो ऐकलं का विटू, तुझ्या फ्लाईट कनेक्शन विषयी यांना प्रश्न पडलेत. नाही, तशी आमची स्वीटू थोडीशी घाबरते, थोडीशी लाजाळू आहे, थोडीशी इंट्रोवर्ट आहे, थोडीशी शांत आहे. पण हो स्वीटू मॅडम, मला अशी लाजाळू भाची नकोय अजिबात. विमानात बसायला घाबरणारी तर अजिबात नकोय. विमान म्हटलं की उडी मारून बसली पाहिजे. आणि म्हणूनच मी काळजी घेणार आहे स्वीटूची या दिवसात. या दिवसात म्हणजे काय असं विशेष? 15 दिवस तर चाललोय. या दिवसात म्हणजे स्वीटूच्या अशा परिस्थितीत, अशा दिवसात. व्हॉट यू मीन? आत्ताचे दिवस. तिची आणि तिच्या बाळाची काळजी घ्यायला हवी की नाही? भरपूर लाड करायला हवेत की नकोत? आणि फक्त मी आणि मॉमनी नाही, हा, तू सुद्धा तिचे खूप लाड करायला हवेस. आफ्टर ऑल यू आर गोइंग टू बी द फादर. What? Are you joking? स्वीटू, ही कशाबद्दल बोलतीये? म्हणजे काय? मग ही पार्टी कशाला ठेवली आहे? प्रेग्नन्सीचा इथून काय संबंध आहे? कॅन आय टॉक टू यू फॉर सेकंड प्लीज? इकडे इकडे. काय म्हणते बाळ? म्हणजे असं काय करतो? काल सांगितलं ना तुला. काल काय सांगितलंस तुम्हाला? काल आपलं जे बोलणं झालं ते हनीमून बद्दल झालं ना. त्या लेटर मध्ये हनीमून बद्दल लिहिलं होतं. तू प्रेग्नंट आहेस? ही काय बातमी आहे? मला यातलं का काही माहिती नाहीये. का मला हे पार्टीत कळतंय? या आपल्यातल्या गोष्टी आहेत ना स्वीटू, या सगळ्यांसमोर मला हे असं का कळतंय? तू का ग्रांटेड धरतेस मला? तुला मला सांगावं असं वाटलं नाही की तू प्रेग्नंट आहेस आणि तू त्याची पार्टी ठेवलीस? वाव, तू मला ग्रांटेड कशी काय धरू शकतेस अशी? माझ्याशी बोलायला नको याबद्दल. अगं
तुला माहितीये मला हे नकोय आता. पण मला काय हवंय काय नको याचा काही रिस्पेक्ट नाहीये का? काय चाललंय? एवढी चांगली पार्टी चालू होती, सेलिब्रेशन चालू होतं, आणि त्यात हे असं भांडण. स्वीटूनी ओमला तिच्या प्रेग्नन्सी विषयी सांगितलंच नव्हतं? नाही ग, मला असं वाटत नाही. स्वीटूने सांगितलं असणार. मग ओम असा का रिॲक्ट झाला? आज आपण सगळे इतके आनंदी होतो. आपण नोकरांना या गुड न्यूज साठी मिठाई वाटली, स्वीटूच्या घरच्यांना आपण फोन करून बोलवलं, तू एक्साइटेड होतीस, पार्टी छान सुरू होती, आणि ओमला या गुड न्यूजची कल्पनाच नाही. नाही स्वीटूने नक्की सांगितलं असणार त्याला. काहीतरी दोघांमध्ये कन्फ्युजन झालंय नक्कीच. पण मला हे कळत नाही की इतकी आनंदाची बातमी कळल्यावर ही कुठल्या पद्धतीची रिॲक्शन दिली त्यांनी. मुख्य म्हणजे आपल्या बायको बरोबर वागण्याची ही पद्धतच नाही. ओमचं चुकलंय. असं कसं ओमचं चुकलं? ओमच्या बाजूने विचार कर ना. आपल्या आयुष्यातली इतकी महत्वाची घटना, इतकी मोठी न्यूज त्याला अशा पद्धतीने कळते, बरोबर आहे का? काही असलं ना तरी ओमनी हे असं वागायला नाही पाहिजे होतं. म्हणजे ज्या मुलीने गेले 1.5-2 वर्ष त्याला साथ दिली, सपोर्ट केला, मग तो बिझनेस असू दे, आयुष्यातला कुठलाही निर्णय असू दे, आज तिला त्याच्या सपोर्टची गरज आहे ना. आणि त्यांनी असं वागावं तिच्याशी? नाही. ओमचं चुकलंय. आणि हे बघ, हे नवरा बायकोंच्या मधलं जे नातं असतं ना, हे जाऊ दे, तुला काय करणार, तुझं लग्नच झालं नाही आणि आई होणं तर खूप पुढची गोष्ट आहे. मी आले, स्वीटूशी बोलून येते. माझं अजून लग्न झालं नाहीये, मला काय करणार यातलं? आणलेली 1.5 दमडीची स्वीटू गुड न्यूज देऊन स्वासूला इम्प्रेस करते. आय जस्ट हेट हर. इनफॅक्ट ओमनी अजून बोलायला हवं होतं तिला. तर बघाच, नाही त्या स्वीटूला घराच्या बाहेर काढलं तर मालविका खानविलकर नाव लावणार नाही. स्वीटू ऐक ना, चिठ्ठीत जे काही लिहिलंय ते खरंय. तू स्वीटू, थँक्यू सो मच. तू लग्नानंतरचं दिलेलं सगळ्यात भारीतलं गिफ्ट आहे, सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. मला खूप आनंद झाला. कांट एक्सप्रेस. थँक्स अ लॉट. थँक्यू. तू प्रेग्नंट आहेस? ही काय बातमी आहे? पिटू, तुला आपला जे कन्फ्युजन झालं त्याचं कारण काय आहे ह्याचा विचार कर. पण हे जे काही कन्फ्युजन झालंय ना मावशी, यात चूक माझीच आहे. मी ओमला सांगितलं नव्हतं. स्वीटू, बघ स्वीटू बाळा, तूच मला येऊन सांगितलंस ना मी ओमला सांगितलं आणि तो खुश आहे म्हणून. मावशी, मी तुमच्यापासून लपवलं कारण मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. म्हणजे मी ओमला सांगितलं पण ना, इनडायरेक्टली सांगितलं, तिथे चुकलं. म्हणजे मी त्याला हिंट दिली, त्यामुळे. नाही ग, अशा गोष्टी हिंट वगैरे देऊन नसतात सांगायच्या. ही गोष्ट इतकी नाजूक आहे ना बाळा, की त्याला विश्वासात घेऊन समोर बसून हे सगळं सांगायचं होतं. आता बघ ना काय झालं. आता तुला ज्या वेळेला त्याच्या सपोर्टची गरज आहे त्यावेळेला तो चिडून बसलाय. बाळा, मला तुझी खूप काळजी वाटते. तू ना लवकरात लवकर ओमशी बोल आणि तुमच्यामधलं जे काय मिसअंडरस्टँडिंग झालं असेल ना ते क्लिअर करा. मावशी, तुम्ही काळजी नका करू. तू
तिची आणि तिच्या बाळाची काळजी घ्यायला हवी की नाही, भरपूर लाड करायला हवेत की नकोत. आणि फक्त मी आणि मॉमनी नाही हा, तू सुद्धा तिचे खूप लाड करायला हवेस. आफ्टर ऑल यू आर गोइंग टू बी द फादर.